सुरुवात करू. दादा, घरकुल आवाज योजनेचा देखील तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. सर्वाधिक जास्त शहरामध्ये तो चर्चेतला आहे. काय सांग? घरकुलाचा जो मुद्दा आहे संभाजीनगरातला अतिशय महत्वाचा आहे. अनेक अर्ज त्याच्यात आले, परंतु त्याच्यात दलाल घुसलेले, विशेष म्हणजे सगळे सत्ताधारी पक्षाचे दलाल आहेत आणि या सगळ्या दलालांच्या आहारी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी गेलेले आहे आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी गेलेले आहेत. मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे. घरकुलाचे पेपर्स बनवणारी टोळी आपल्या इथं आहे. ही टोळी घरकुलाचे बोगस पेपर्स बनवते आणि घरकुल मंजूर करून घेते आणि याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी, दलालांची टोळी आणि समाज कल्याणचे अधिकारी सहभागी झालेले आणि म्हणून जितके घरकुल मंजूर केले त्याच्यातले अर्धे लोक नाहीच आहे. काही लोकांचे बँकेमध्ये मोठे मोठे खाते ज्याच्यात कोट्यवधी लाखो रुपये आहे, इन्कम टॅक्स ते भरतात. अशा पद्धतीनं घरकुल आहे. या घरकुलासाठी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट आणि महानगरपालिकेची टॅक्स पावती मी सभागृहात दाखवली. म्हणून हा घरकुल घोटाळा आणि त्याच्यामध्ये समाज कल्याण मंत्र्यांनी विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून इन्क्वायरी लावली, पण नंतर माझ्या लक्षात आलं, ताबडतोब क्षणात माझ्या लक्षात नाही आलं की हे विभागीय आयुक्त हेच महानगरपालिकेचे आयुक्त असताना घरकुल झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी निश्चित आता विभागीय आयुक्ताच्या ऐवजी बाहेरचा विभागीय आयुक्त, या संभाजीनगरचा विभागीय आयुक्त नसावा, अशा पद्धतीने मला असं वाटतं पत्र दिल्यानंतर ती मागणी 100% मान्य होईल. काय अडचण असेल